नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 30 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी श्रीराम. अनुपम्य तुझा महिमा. तव कृपा बळे माझिया नेमा. सिद्धी पावविले दातारा. मार्गे कवी थोर थोर झाले. तयांनी अपार ग्रंथ केले. तू ते गीती आळवीत गेले. तू आधावणे केले तात्काळी. तयाची येथे न साजे उपमा. मी तव अधमा माझी अधम. नाही क्रिया दान धर्म. नाही सुगम उपावठावा. वाचे सही नाही मधुरता. किती आळवावे रघुनाथा. त्याही वरी दरिद्र अवस्था. सदा वाहे चिंता हळहळ. तेथे मी काळ कैसा क्रमावा. म्हणून उद्गार झाला जीवा. बुद्धिदाता तू राघवा. तुझिया भावा अगम्य. हे माझी नवे स्वबुद्धी कविता. अवघी ही तुझी सर्व सत्ता. वाचेसी नाही मधुरता. परिसंपूर्णता तुवा केली. मागील कवींचे जे जे बोल. ते तव सुवासिक पुष्पे केवळ. तेथे माझी वाणी केवळ. दत्तूत पुष्पे जाणपा. समर्थे मौक्तिकांची लाखोली. तुझ लागी रामा अर्पिली. तेथे माझी हे वागवल्ली. तुलसी दल समर्पिलेसे. आता कळसात साध्याय 30वा. तो कृपा सिद्धी ते न्यावा. संपूर्ण मल महात्म्याचा ठेवा. तुझ प्रती देवा पाव दे. संपूर्ण व्रताचे जे फळ. माझे तव हेची सकळ. तुझ प्रित्यर्थ अळुमाळ. पाओ सकळ देवराया. आता परिसा हो सादर. श्रोते सज्ञान चतुर. संपूर्ण कथिला प्रसर. लक्ष्मी नारायण संवाद. संपूर्ण भरता एकमास. तयाची गणती 30 दिवस. म्हणून अध्याय हे 30 झाले असती निर्धारे. ह्या 30 मौक्तिकांच्या माळा. सभाग्य श्रोती घालाव्या गळा. भावे अर्चिजे धन सावळा. घाला गळा त्याचिया. किंवा हे 30 दीप उजळा. भावार्थे घृत वाती घाला. अंतरज्योत पे पाजळा. तेणे ओवाळा लक्ष्मी रमण. अथवा हे 30 कुंभ जाण. श्रवण जीवने भरिजे पूर्ण. भावबळे दिजे होदान. तेणे नारायण संतोषे. वादविवाद टाकून. मूकवत करावे श्रवण. तेची तुम्हा घडे मौन्य. तेणे नारायण संतुष्ट पै. ऐसिया संपूर्ण नेम. अर्चिजे हो पुरुषोत्तमा. तया योगे कर्मी कर्मा. मुक्त होती प्राणीभई. ऐसे हे 30 अध्याय पूर्ण. ग्रंथ झाला सो निर्माण. तुझ प्रती पाओ नारायण. हे वाक पुष्पचरणी अर्पिले. संपूर्ण ग्रंथ जरी न हो श्रवण. तरी शेवटीला अध्याय हा पूर्ण. श्रवण फलप्राप्ती जाण. समग्र कथन ग्रंथगर्भी. म्हणून 30 अध्यायांची. वेगळाली फळे तयांची. परिसौ तुम्हा तैसेची. एकाग्र मन असो द्या. मिळून समग्र ऋषींचा मेळा. सूताप्रती तयांनी प्रश्न केला. सूततया ते वदता झाला. लक्ष्मीनारायण संवाद. मलमासाची उत्पत्ती कथिता झाला निगुती. ब्राह्मण सेवा दान पद्धती सांगून प्रथमोध्याय संपविला. द्वितीयोध्यायी गोसेवा वर्णन. कमलासनाचा गर्व हरण. केतकी आणि धेनु ते जाण. असत्य वदता पंचवदन शापिले. गोसेवा विशेष पाही. निवेदिली तृतीयोध्यायी. पौलव्य ऋषी ते छळिता वासवी. नवल पदवी ऐकिली. वासवासहित तिन्ही देव. शापावया ऋषी पुंगव. उदक घेता धेनु अंगी सर्व. देखता झाला ऋषी तो. मग उदक टाकिता झाला. विवेके क्रोध शांतविला. प्रसन्न होऊन देवता मेळा. ऋषी बैसविला विमानी. चतुर्थोध्यायी कथा बरवी. ब्राह्मण सेवा निविदिली आघवी.
उपरी दृष्टांती कथा लाघवी, शूद्रे नेले पाही द्रव्याते, नृगराज झाला सरड, ब्रह्मशाप अति प्रचंड, तो कृष्ण दर्शने उद्धरिला वितंड, पंचमोध्यायी कथा ही, सहाविया माझी कथा, दान महिमा वर्णिला तत्वता, आणि दीपदान विप्रसी करिता, उद्धरिला मार्जार, सातव्या माझी कथा बरवी, शांकली विप्रसाम वेदी पाही, त्या ते भार्या उभयताही, एकी अधोगती एकी उद्धारू, दीपदान करिता ज्येष्ठ कांता, धाकुटी सवतमत्सरे विध्वंसिता, त्रयपुत्र नष्ट होऊन अधोगतिता, प्राप्त झाली तयेते, अष्टमोध्यायी कथानक, उत्तर देशी नर्मदा तिरी एक, ज्योतिषी ब्राह्मण एक, अति कृपण धनवान तो, कांतेने उदक म्हणून पय दिधले, त्या योगे शेष प्रसन्न वदने बोले, संचित द्रव्य कांतेचे बोले, देऊनी लाविले साधनासी, दक्षिण देशी महिस्मृती नगरी, विप्रसी वैदव्य वृद्धाचारी, ते व्रतस करिता शूद्र नारी, तात्काळ उद्धरी पुण्योदके, सप्त दिवसाचे स्नानोदक, ती ते करी अर्पिले देख, उद्धरगती तात्काळिक, वाराणसी देख जन्म झाला, काशीनाथ नामाभिधान, उभयता वृद्धा सहित विमान, नवव्या माझी हेच कथन, झाले संपूर्ण निर्धारे, दशमा माझी कथा पाही, अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री, मौन्य व्रत करिताना होई उद्धार तयाचा, अकराव्या माझी कथा अव्यग्र, पंचपर्वे सांगितले साचार, व्यतिपात वैद्रुती अमावस्या थोर, पौर्णिमा आणि द्वादशी, द्वादशा माझी तेची कथा, सांगितली परवाची कथा, पौर्णिमा अमावस्या तत्वता, महिमा निरुता वर्णिला, त्रयोदशा माझी कथा, निवेदिले त्रिरात्रीचे व्रता, दशमी एकादशी सहिता, द्वादशी महिमा वर्णिला, आणि अंबरीश नूपुराण, दुर्वासे केली छळणा, तात्काळ पावला नारायण, 14वा जाण असे हा, श्रीरामे व्रत करिता द्वादशी, तेची व्रते शतमुख रावणासी, मुक्ती दिदली तयासी, 15व्यासी हे कथा, इंद्राची अप्सरा स्मितविलासिनी, दुर्वासे शापिले तीये लागुनी, ते पिशाच्य होऊन याज्ञवल्कीची मैत्रिणी, 16व्या माझी उद्धरिली, धर्म शर्म स्वस्त्रियेसी प्रतिष्ठांता, व्रत करी त्रिरात्री नेमस्था, पिशाच्य उद्धरुनी तत्वता, 17व्यात हे कथा, विंध्याद्री पाठारी जाण, गर्ग नामे नगरी पूर्ण, तेथील एक भृगुगोत्री ब्राह्मण, कन्या जाण तयाची, ती येते वैधव्य प्राप्त होता, व्रत प्रभावे अक्षयी सौभाग्यता, नामे मंगळा गौरी तत्वता, वाराणसी ये, 18व्या माझी हे कथा, आता 19वा तत्वता, विप्रदास नामे शूद्र होता, आचरे व्रता कांते सहित, तयाने उद्धरला राक्षस, देऊनी त्रिदिनी पुण्यास, आता 20व्या माझी विशेष कथानक परिसिजे, सौराष्ट्र देशी प्रभास नगरी, तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी, स्नानास जाता गंगातीरी, पिशाच्च निर्धारी उद्धरिला, सौराष्ट्र देशी अति सुशीळ, प्रभास क्षेत्र परम विशाळ, तेथील ब्राह्मण पुण्यशीळ, नामे जाण सोमशर्मा, तयाने आचरता व्रतास, स्नाना जाता उद्धरिला राक्षस, त्रिरात्री देऊन व्रत पुण्यास, 20वा निर्दोष जाणिजे, विराट देशाची ठाई, माहुर नामे नगरी पाही, रेणुक दैवत तये ठाई, अनुसया परम पतिव्रता, तेथील एक शूद्र भावार्थी, विप्रसेवा करीतसे दीनराती, कुष्ठ भरताच तया प्रती, गंगा स्नाने उद्धरागती तो गेला, असे कथानक 21वा, आता परिसा 22वा, नाना दानाचा वेगळा ठेवा सांगितला आदरेसी, तेथे महिस्मृती नगरी, एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री, तेथे नारायण राहून मंदिरी, विपरीत परी पै केली, तक्र विक्री कयाचा कुमर, तत्काळ केला त्याचा उद्धार, विप्रदुहिता होती जार,
तेही उद्धार पावली. ऐसा कथानक बरवा 22पासून 24वा. आता ऐकिजे 25वा. प्रेम भावा आदरेसी. मासा माझी मलमस उत्तम स्वयेवदला पुरुषोत्तम. अरुंधती पार्वती संवाद परम अखंड सौभाग्य लाधले. वीरबाहू नृपाची कांता ती ते प्रबोधी प्रधान वनिता. ते तव व्रता ते हेळना करिता शरीरी अवस्था भोगिली. मग मंडन प्रधान कांतेसी काराग्रही ठेविले नृपवर त्यासी. स्वप्ना माझी येऊन ऋषिकेशी मुक्ततयासी करविले. इतुका कथानक 26वा. पुढे ऐकिजे 27वा. समान फळव्रत प्रभावा तुसे माधव लक्ष्मी ते. साधारणे करिता व्रतास काही न लागता सायास. ऐशाधमी स्त्री पुरुषास पावली निशेष मोक्षाते. ऐसा कथानक सुशर्म नृपवर कथितसे अंगिरा ऋषेश्वर. 27व्या माझी प्रकार झाला साचार इतुका. आता 28 कथा पतिव्रता धर्म वदलासे तत्वता. काश्मीर देशी धर्मशर्मा द्विज होता तयाची कांता पतिव्रता निस्सीमा. ती येते पुत्र झाले 2 बाही ते उद्धरिले निषादिये लवलाही. ऐसी तेथील पदवी आघवी 28 माझी आणिजे. व्रत उद्यापनाची सविस्तर कथिता झाला शारंगधर. 29व्या माझी समग्र हाची प्रकार सांगितला. उद्यापना वाचून व्रतसिद्धी प्राप्त होय कदाची कधी. म्हणून उद्यापनाचे आधी आचरा हो भावार्थे. आता कळस अध्याय 30वा. तो भावबळे परिसावा. म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा. हाता चढे अनयासेसी. जरी नित्य नगडे पुराण श्रवण तरी शेवटीला अध्याय पूर्ण. ऐकिजे एकाग्र मन करून फळ संपूर्ण तोला हे. ऐसी हे 30 कमळ पुष्पमाळ सभाग्य श्रोती घालिजे गळा. जोडून या करकमळा प्रार्थितो सकळा बद्ध हस्ते. एवं 30 अध्याय संपूर्ण ग्रंथ तुझ अर्पिला श्री रघुनाथा. वदता आणि वदविता सकळ सत्ता पै तुझी. मी तव मतिमंद आळसी प्रापंच धंदा अहर्निशी. नेणो काहीच साधनासी दान धर्मासी नसे धन. ऐसा मी दरिद्री अकिंचन तुझी सेवा करून येणे जाण. या लागी कळेल तैसे मग कृपादान करी रघुनंदना तुची एक. अवघ्या ग्रंथाची रचना बरी संपूर्ण झाली सागराचे तिरी. तेथे पश्चिमेसी मुमुक्षु पुरी असे राजधानी सांप्रत. तेथे ग्रंथ पावला सिद्धिते नमुनिया श्री गुरु मोरेश्वरा ते. तयाचे निवरद हस्ते ग्रंथ सिद्धी ते पावला. उमा नामे माझी माता साध्वी ते परम पतिव्रता. मनोहर नामे आमुचा पिता तया उभयता वंदिलेसे. जैसी शिव आणि भवानी तेवी उभयता मज लागुनी. भाव धरून त्यायांचे चरणी ग्रंथ कथनी संपविला. 1772 साधारण नाम संवत्सरी. पश्चिमेसी समुद्रपुरी ग्रंथ निर्धारी संपविला. ग्रंथकर्ता नामाभिनान गोपीनाथ बाहाती सर्वजन. मनोहर सुत म्हणून अभंगी नाम जाणते. गोपीनाथ तोची नारायण जो गोइंद्रियांचे करी पालन. तोची हृदयस्थ श्री भगवान ग्रंथ जाण वदला तोची. म्हणून हा मास उत्तम नाम जाणा पुरुषोत्तम. एकादशी पर्व उत्तमोत्तम कृष्ण पक्ष निर्धारेसी. सौम्यवार असे ते दिनी सौख्य दे सकळा लागुनी. परम पर्व काळ हरिदिनी ग्रंथ कथनी संपविला. श्रोता आणि वक्ता याते श्रवण करीती जे भावार्थे. आयुरारोग्य ऐश्वर्याते पुत्रपौत्राते तो पावे. आधी व्याधी नाही दरिद्र मनेच्छा पूर्वी रघुवीर. ऐसा वदला सर्वेश्वर लक्ष्मी ते आदरेसी. इति श्री मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराण सारोद्धार सम्मत मनोहर सुत विरचित. 33तमोऽध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु. इति मलमास महात्म्य संपूर्णम्.
श्री अधिक मास महात्म्यम संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भाविकांनो, या प्रकारे आपला श्री अधिक मास महात्म्य हा ग्रंथ पूर्ण झाला. धन्यवाद.